नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण, ट्रॅव्हलर बॉय अक्षय यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ असणार आहे 8 फुटाची जी देवी आहे आपली, तिला ऑइल पेंटची पेंटिंग आहे। तिचा वाघ पण ऑइल पेंट मध्ये, म्हणजे देवीची बॉडी ऑइल पेंट मध्ये आणि साडी आणि बाकीचं जे पण आहेत ना, म्हणजे साडी आहे किंवा ब्लाउज आहे, हा वॉल्सनचा आपण कलर वापरणार आहे। सो ऑइल पेंटची तयारी कशी करतो, म्हणजे आपण बेस काय मारतो, सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवीन। त्याचबरोबर देवी काय फिनिश करावी लागते ऑइल पेंटसाठी तेही तुम्हाला मी दाखवीन। बाकी आपल्याकडे छोट्या मोठ्या देवींचं काम चालूच आहे। त्याचबरोबर मागी गणपती 2026 जे जानेवारीमध्ये त्याची बुकिंग चालू झालेली आहे। लिमिटेड गणपती आपण घेतो, शाडू मातीचे गणपती असतात आपल्याकडे। तर तुम्हाला हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। इंस्टाग्रामला पण आपलं अकाउंट आहे साई सिद्धी कला केंद्राच्या नावाने, आणि माझं ट्रॅव्हलर बॉय अक्षय या नावाने पण माझा अकाउंट आहे। मी दोघांचे फोटोज टाकीन इथे। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही अडीअडचणी असतील त्या विचारायच्या आहेत मला, तर तुम्ही मला तिकडेही डीएम करू शकता। मी तिकडे तुम्हाला त्याची उत्तर देईन, कारण की कमेंटमध्ये उत्तर देणं तेवढंसं सोपं जात नाहीये। त्यामुळे मला तुम्ही तिकडे विचारू शकता। मी तुम्हाला आता काय काम चाललंय ते दाखवतो। ही आपल्याकडे 3 फुटाची एक देवी आहे। ही पण हे डीएन नगरचं मंडळ आहे अंधेरी मधलं, आणि ही भवन्स हंस नवरात्रोत्सव मंडळाची ही देवी आहे। ही पण भवन्स कॉलेजच्या इकडे अंधेरी मधलंच आहे पण मंडळ, तर ह्यांची एक देवी आहे। तर ही देवीची आता मी शेडिंग करायला घेतोय। शेडिंगचं सगळं सामान आता मी काढलंच आहे, पण शेडिंग करायला घेतोय। बॉडी कलर झालेला आहे माझा। हा पण बॉडी कलर जो आहे ना, हा बॉडी कलर आपण स्वतः बनवलाय। आपण रेडीमेड नाही आणला कुठला, म्हणजे आपण रेडीमेड आणलेला पण तो वापरला नाही, कारण आपण स्वतःचा बॉडी कलर बनवला। आपल्या डिस्टेम्परमध्ये पेंटिंग हवी होती, आणि हा डिस्टेम्परमध्ये बनवलेला आहे। ह्याच्यावर बॉडी शाईन मारतो आपण, अब्रक नाही मारत, देवीला बॉडी शाईन मारतो। आणि आता याच्यावर शेडिंग होईल। हा डिस्टेम्परमध्ये बनवलेला आहे आपण। ही पण देवी तशीच आहे। उठ जरा दुर्गी, थांबा एक सेकंड। ही बघा, तर हिची पेंटिंग झालेली आहे। डोळे वगैरे आले ना की एकदम व्यवस्थित वाटेल। आता तुम्हाला जर हे डोळ्याच्या इकडचं जरा जास्त डार्क वाटत असेल तर आताच शेडिंग होऊन कलर भरायला घेतलं, त्यामुळे कसं आहे ना की ते थोडंसं डार्क आहे, ते अजून उतरेल, सटल होईल, ठीक आहे। आणि ही जी हातावर जी अशी मेहंदी काढली ना, ही सगळ्या हातावर आल्यावर ना प्रॉपर वाटेल। मी ही व्हिडिओमध्ये दाखवीनच तुम्हाला, कारण की ही एकच व्हिडिओ आहे ना आता शेवटपर्यंत चालणार आहे। त्याच व्हिडिओमध्ये आपण या देवीची पूर्ण पेंटिंग दाखवणार आहे। ही 8 फुटाची देवी आपण प्रॉपर फिनिश करून घेतलेली आहे। फिनिशिंग तुम्हाला जर मी जवळून दाखवायची झाली तर ही बघा, एवढी स्मूथ करून घेतलेली आहे। ह्याला आपण जो व्हाईट मारलेला ना, त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की कुठे आपल्याला घासायचं आणि नाही घासायचं। तुम्ही बघू शकता की फिनिश करून घेतलेली आहे। ह्याच्या अगोदरची जी व्हिडिओ होती ज्याच्यामध्ये पॉलिशिंग चाललेलं, जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला कळलं असेल की किती रफ होती मूर्ती, आणि आता आपण प्रॉपर फिनिश केलेली आहे। आता मूर्ती तर पूर्ण फिनिश झालेली आहे, ठीक आहे। वाघ, त्याचबरोबर आता देवीचं जे वाहन आहे वाघ, त्या वाघाला पण फिनिशिंग करायचे। तर निलेशला आपण ते काम सांगितलं की निलेश, आज आपल्याकडे निलेश आहे, निलेश इकडे बघ, हाय। तर निलेशला आपण सांगितलंय की वाघ फिनिश करून घे, कारण तोपर्यंत मी तिकडे शेडिंग करून घेतो, ठीक आहे। ह्याला पहिला कोट आम्ही डिस्टेम्पर मारलेला आहे। उनो ट्रॅक्टर उनो म्हणून येतो, तो मारलेला आहे आपण। आणि तो झाल्यानंतर सुकल्यानंतर पॉलिश केली आहे आपण तिला, आणि पॉलिश केल्यानंतर आता आपण त्याला प्रायमर मारणार आहोत। आता प्रायमर कुठला मारणार आहोत तो मी तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा आजच इंटिरियर वॉल प्रायमर, हा पण प्रायमर गणपतीला पण मारलेला, हा आजच आणलाय, हा बघा। तर आता हा जो गणपतीचा डब्बा आहे ह्याच्यामध्ये मी पिंक कलर करणार, असा पिंक कलर बनवणार प्रायमर मध्ये। आणि हा पिंक कलर मी देवीच्या फेसला, हाताना, पोटाच्या इथे आणि दोन्ही पंजाला या ठिकाणीच मारणार, कारण की एवढ्याच ठिकाणी आपल्याला ऑइल पेंट मारायचा आहे देवीला। आणि जो मोठा डब्बा आहे जो भरलेला नवीन आणलाय त्याच्यातला थोडासा काढून त्याच्यामध्ये येल्लो मिक्स करून तो प्रायमर मी वाघाला मारून घेणार आहे।
कारण वाघ आपल्याला येल्लो करायचा आणि देवीला आपल्याला बॉडी कलर मारायचा. तो बॉडी कलर थोडासा पिंकिश असला तरी चालेल प्रायमर. तर हे 2 करणार मी. जेव्हा मी करायला घेईन तेव्हा मी तुम्हाला दाखवीन की कसं काम चाललंय. मी आता जेव्हा कलर बनवीन तेव्हा स्टेप बाय स्टेप ही थोडीशी व्हिडिओ ना मोठी होणार आहे. आणि याच्यामध्ये ऑइल पेंटचे जे डिटेल्स आहेत, म्हणजे आता आपण गणपती जेव्हा केला तेव्हा आपण ॲक्रेलिकची शेडिंग केलेली. या टायमाला बघूया ॲक्रेलिकची करायची की ऑइल पेंटची करायची, ते तर नंतर तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर इंटरेस्टिंग असणार आहे. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्याला फॅमिली ग्रो करायची आहे. 900 सबस्क्रायबर्स बाकी आहेत 5000चा टप्पा पूर्ण करायला, आपली फॅमिली पूर्ण करायला. तर करून टाका पटापट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करा. चला मी ती शेडिंग करून घेतो आणि जेव्हा या देवीवर काम करायला घेईन तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. ही माझी शेडिंग झाली. दुर्गेश अशी फिरव एकदा, इकडे एकदा फिरव. ही माझी शेडिंग तर झाली. देवीची शेडिंग तुम्ही बघू शकता. सटल शेडिंग ठेवली आहे, त्यावर बॉडी शाईन मारलेलं आहे मी, बघू शकता. ह्या देवीला राणी कलरची साडी आहे. हा राणी कलर आहे ना, आता जो मारतोय तुम्हाला वाटत असेल की साडी असा कसा मारलाय, तर हा राणी कलर ना बेस आहे, अस्तर मारतोय, बेस कलर मारतोय. आणि ह्याच्यावर तुम्हाला मी जसं म्हणालो की हा वॉल्सनचा पर्ल शाईन आहे बघा. वॉल्सनचा शाईन कलर मारायचा, पण शाईन कलरच्या खाली जर आपण बेस मारला ना तर कलर अजून उठून येतो. तर बाकीचं याचं वाघ आणि ते सगळं भरायचं बाकी आहे. पण आधी दुर्गेश साडी कलर करून घेतोय. तर आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ना मी हा बघा, हा जो माझ्याकडे स्टेनर होता स्कायवेचा, हा स्टेनरचा मी हा व्हाईट कलर येतो जो आपला डिस्टेम्प प्रायमर आहे, त्याचा वॉल प्रायमर आहे ना, असा व्हाईट कलरचा असतो. त्याला मी त्याच्यात रेड कलरचा स्टेनर टाकून गुलाबी केला, जसं मी तुम्हाला म्हणालो. आणि आता मी तो मारायला घेतला. मी व्हिडिओ काढायची विसरलो होतो, तर मी मारायला घेतला. तुम्हाला दिसत असेल बघा फरक, तुम्हाला कळेल की इकडच्या पार्टला बघा मी इकडे मारतोय. तर पिंक मारायला घेतलाय. आता पिंक मारून झाल्यानंतर त्याला सुकायला सोडीन अंदाजे उद्या दुपारपर्यंत, म्हणजे 12. आता मी लालबागला जाणार असो त्यामुळे दुपारपर्यंत सोडीन सुकायला, तो व्यवस्थित सुकेल. अच्छा, ह्याच्यामध्ये मी काय केलं तर ती शेडिंग झाल्यानंतर मी व्हिडिओ नाही केलं, तर मी खड्डे भरून घेतले. हे जे आता पॅच दिसत आहेत का तुम्हाला टिपके टिपके, इथे खड्डे होते बारीक बारीक, ते खड्डे आधी मी फिनिश करून घेतले. आणि त्यानंतर आता तुम्हाला ह्याच्यात कळत असेल, विजिबिलिटी असेल की अर्ध्या चेहऱ्यावर मी गुलाबी मारलेला आहे. आणि मला आठवले की अरे व्हिडिओ करून तुम्हाला दाखवायची होती, सो अर्ध्या चेहऱ्यावर मारला आणि मी व्हिडिओ करायला घेतली. आणि उर्वरित भागावर आता मी मारून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात महत्वाचं, आपण गन, ही जी आपली गन आहे, ही गन व्यवस्थित धुवून आपल्याला थिनरनी घ्यायची. याच्यात थिनर मिक्स केलंय. हा बघा, या कलरमध्ये आपण ही जी बाटली भेटते ह्याच्यातलं लिक्विड आपण मिक्स केलेलं आहे ह्याच्यात थोडंसं, कारण की ते पटकन सुकण्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जे ऑइल पेंट मारतो तेव्हा आता हा प्रायमर मारतो, तर प्रायमर आहे ना वरगळला नाही पाहिजे, म्हणजे असा गळला नाही पाहिजे. जर तो गळला तर पुढचा जो पेंट आहे ना तो आपला गळणार, म्हणजे तो असा वर खाली दिसणार. सो जसा आपण व्हाईट मारतो हा वॉशचा पॉलिशवाला, तसा नाही मारायचा, एकदम सांभाळून मारायचा, गळला नाही पाहिजे आणि सगळीकडे व्यवस्थित पण लागला पाहिजे असा मारायचा. आता मी टाइमलॅप्स टाकलाय, तर तुम्ही बघितलाच की मी देवीचे जेवढे 8 हात आहेत, चेहरा आहे, पोट आहे, पाय आहे आणि तो थोडासा पट्टा आहे, तो एक आपण गुलाबी केला. आणि आता मी टाइमलॅप्स नव्हता लावला, काढलेला, बॅटरी पण लो आहे फोनची, तर वाघ येल्लो करून घेतलाय. आता हे जे ते मी मारलंय ना,
हे प्रायमर आहे, ठीक आहे. प्रायमर नेहमी आपल्याला ऑइल पेंट मारायच्या अगोदर मारावा लागतो, कारण त्यामुळे काय होतं ना की ऑइल पेंट जो आहे तो खेचला जात नाही, म्हणजे तो डल पडत आहे आणि त्याला जी शाईन येते ना ती त्यामुळे. आता आपल्याला या देवीला सुकायला सोडून द्यायचं आहे, वाघाला सुकायला सोडून द्यायचं आहे. आणि आता सकाळचे 7 वाजलेत, मुलं स्कूलला जायला लागलेली आहेत आणि आम्ही रात्रभर काम करतोय. तर आता आपल्याला हिला सुकायला सोडायचं आहे आणि आपण कॅनव्हास घेऊन येऊ आणि कॅनव्हासनी पॉलिश करू. हिला प्रॉपर सुकल्यानंतर पॉलिश केल्यावर तिला शाईन येईल आणि मग आपण ऑइल पेंट मारायला घेऊ दुपारी, म्हणजे अंदाजे 2च्या आसपास, 2-2:30च्या आसपास आपण ऑइल पेंट मारायला घेऊ आणि मग उद्या पूर्ण देवी फायनल होईल. तर आपण आहे ना बॉडी कलर बनवून आणला, ही बॉडी कलरची शेड आपण बनवून आणली आहे. त्याचबरोबर हा बॉडी कलर बनवला आहे, त्याबरोबर एक पिंक जी शेडिंगचा कलर आहे तो बनवून आणला, एक येल्लो कलर आणला, एक ब्राऊन, एक ब्लॅक, एक व्हाईट, असे ऑइल पेंटमध्ये कलर आणले. तुम्ही जर बघितलं तर ऑइल पेंटमध्ये हा डब्बा आहे आणि हा घट्ट कलर आहे, त्याला आपण थिनर टाकून थोडंसं पातळ केला. आणि आता रोहननी मारायला घेतलाय कलर. तर आता त्याचा ना मी एक शेड रोहननी मारली आहे. थांब रोहन दाखव एकदा कशी दिसते, मी ती तुम्हाला दाखवतो. ही बघा, तुम्ही शाईन बघू शकता, म्हणजे आत्ताच एकच फक्त असं गन सोडली आहे, त्याच्यात शाईन बघा. तर ही शाईन आहे. तर आता पूर्ण देवी झाली की मी तुम्हाला दाखवतो. मग टाइमलॅप्सला लावून टाक, मी काल टाइमलॅप्सला लावलं. आता बॉडी कलर लागलाय, ठीक आहे. आता त्याच्यात ना तुम्हाला मी एक सांगतो की बॉडी कलर लागताना एक तर हे असतं की हा बघा, हा जो बॉडी कलर असा उतरलाय तर बघा हा सुकणार नाही. मग ह्याला आपल्याला असं लाईटन करायला लागतं ब्रशनी, पसरवलं की तो सुकेल. पण आता तुम्ही बघितलं ना पसरवल्यावर परत असे लाईनी नाही दिसणार, मर्ज होऊन जाईल तो स्वतःहून. सो ऑइल पेंटचा ते एक बेस्ट पार्ट असतो की ते सुकून जातात स्वतःहून. आता एवढा तर पार्ट झालेला आहे बॉडी कलरचा. इथे थोडं बाकी आहे, इथे बाकी आहे, नाकाच्या इथे बाकी आहे, ओठांच्या इथे बाकी आहे. तर जिकडे जिकडे बाकी आहे ना तिकडे सेकंड लेअर म्हणजे सेकंड कोट टाकीन मी. त्याचबरोबर पाय आणि हे बाकी आहे साडी. तर पाय हा वाला पाय तर मी आता करून घेईन, पण हा वाला पाय ना आता नाही करणार आहे. हा वाला पाय ना मी लास्टला करीन, वाघ वगैरे सगळं मारून झाल्यानंतर. तर हा बॉडी कलर तर मारून झाला आमचा. पण आता ना रोहन हे जे ज्वेलरी आहे ना हिला लॅकर मारतोय, कारण साडी आहे ना वॉल्सन कलरची आहे. ऑइल पेंट जर मारला तर त्याच्यावर वॉल्सन चढेल की नाही चढेल आम्हाला थोडंसं डाऊटफुल आहे. मग म्हटलं की लॅकरनी मारून घेऊया. आम्ही इकडे मारायचा प्रयत्न केला पण म्हटलं की बाबा जर नाही चढला तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे त्याच्यापेक्षा रिस्क न घेता लॅकर मारून घेतोय. आणि बघा रोहन लॅकर मारतोय आणि मी मग वाघ कलर करायला घ्यायचंय. पण जर मशीननी उडवला तर सगळीकडे उडेल, म्हणून मग हा येल्लो कलर बनवून घेतलाय.
हा आता ब्रशनी मारायला चालू करतो. कलर चाललाय. मागे दुर्गेशाना स्टोन पण कलर करायला घ्यायला लागला. आणि आमच्या आर्टिस्टचे हात बघा. दाखव कृपेश, हात दाखव जरा. दाखव तर. हाताने फासतोय की ब्रशनी फासतोयस? हे बघा. अबो व्हेरी गुड. हे बघा टी शर्ट बघा. वाव. पोरं शिकतायत आणि कपडे अंग सगळं खराब करून घेत आहेत. पण ना तुम्हाला मी लांबून लुक दाखवतो. आता मंडपाचे नाही, ते प्लास्टिक वगैरे होता, बॅनर होता, तो सगळा वर उचलून टाकला. आणि एक तुम्ही लांबून लुक बघा. आता आहे ना ऍक्च्युली देवी आहे ना काय साईज मध्ये भव्य दिव्य ते कळायला लागले. इमोशन सगळ्या देव्या फायनल व्हायला लागल्या. तिला साडी कलर भरायचा होता पण तो डायरेक्ट गननी भरतोय. सिद्धेश आता सिल्वर शस्त्र मारायला घेतोय. डायमंड काम पण चाललंय साईड बाय साईड. 2 जण झोपलेत. 2 मेंबर आमचे डूज झाले. दुर्गेश हिची राणी कलरची साडी भरून घेतोय आणि मग गोल्ड आणि बाकीला येईल देवी. रोहन आणि मी या देवी बरोबर आणि कृपेश ह्या देवीवर. ही जी देवी आहे आपली ही मातीची आहे आपली देवी. तर या देवीला आता प्रायमर मारून घेतोय आणि सुकलं की लगेच मग प्रायमर सुकलं की लगेच मग ऑइल पेंट चढवू. हा, आणि हा जो पर्पल कलर मारलाय ना हा वॉल्सनचा व्हायलेट कलर आहे. अल्ट्रा व्हायलेट म्हणून आहे तो आहे. तर तो मारतोय त्याला. खाली वाघाला पण हे मारलंय, ऑइल पेंटच मारलाय आम्ही. स्टोनला फक्त डिस्टेम्पर मारलाय कारण की सगळंच जर ग्लॉसी झालं तर मग बघायला मजा नाही येणार. म्हणून स्टोन आणि खालचा जे ग्रास असणार हे थोडंसं मॅट ठेवणार आहोत. साडी पण मॅट ठेवणार आहे आणि देवी ग्लॉसी ठेवणार आहोत. शेडिंग पण आपण ऑइल पेंटची करणार आहोत. हिला पण सेम आहे या देवीला. ही पण देवी आहे ना आपली ऑलमोस्ट कम्प्लीट झाली. बघा आता दाखवतो तुम्हाला. डायमंड वर्क पण तिचं झालंय आणि या देवीचा पूर्ण कलरिंगचं काम पण झालंय. आता याचं काय राहिलंय ना फक्त तर ते हाताला जी अशी मेहंदी केलेली आहे, ही बघा ही मेहंदी राहिली आहे. आणि या देवीला आपण आत्ता जस्ट काय म्हणतात तो ऑइल पेंट मारलेला आहे. रोहन गनच धुतोय. आणि ह्या देवीला जो आपण ऑइल पेंट मारलेला तो आता सुकायला लागलेला आहे. सकाळी उठल्यावर पहिलं काम काय मला तर हिची शेडिंग करायची आहे. केस कलर करायचे आहेत आणि बाकीचा वाघाची वगैरे शेडिंग आणि पेंटिंग करायची आहे. बघा याला घरी जायचंय ना. बोलतो की मला दादाच्या बाजूला झोपायचंय. तर कसं आहे ना मित्रांनो की आजची रात्र आणि कदाचित उद्याची रात्र म्हणजे आज सॅटरडे नाईट म्हणजे सॅटरडे नाईट होती काल आणि आज संडे नाईट असणार आहे. आणि उद्या आमच्याकडून देव्या जाणार आणि त्यानंतर कारखाना बंद होणार ॲज इन देव्या बसल्या की कारखान्यामध्ये काम नसतं. आम्ही मंडप शेड उघडून टाकतो आणि मग ती परत पुढच्या वर्षी जूनमध्ये होते. सो अख्खं म्हणजे अर्ध वर्ष किमान 6 महिने थांबायचे, 6-7 महिने थांबायचे या परत जागरणवाल्या कामासाठी.
तो शेवटची रात्र आहे, आम्ही एन्जॉय करतोय. बाकीचे तर झोपले, तीन मेंबर झोपलेत आमचे. ते पण थकलेत कारण की ते पण काम करत होते. आम्ही पण नाश्ता केला आणि आता झोपतोय. आणि या कृपेश सारखे त्यांना घरी जायचं आहे. त्याला बेडवर AC मध्ये झोपायचं आहे ना. चादर दाखव कुठे दाखव. हा हे बघा चादर काढून ठेवले त्यांनी घेऊन जाण्यासाठी. चादर काढली. आता आपण हा आहे ना, हा वाला शेडिंगचा कलर बनवून घेतला ऑइल पेंटसाठी, या मोठ्या देवीसाठी आणि यावाल्या देवीसाठी. पण आता सीन काय झालाय ना की ही वाली देवी आपण सकाळी 6 वाजता मारली आणि आता वाजलेत 1 दुपारचे, तरी पण हा कलर ऑइल पेंट सुकला नाहीये. त्यामुळे थोडीशी गडबड आहे की हिला मारता येईल की नाही. पण या देवीला आता शेडिंग करायला घेतोय मी. तर मी तुम्हाला आधीच सांगून घेतो की कुठे कुठे मारतोय, कारण की मी ना पूर्ण कारखान्यात मी एकटाच आहे. सो त्यामुळे मला सांगता नाही येणार की कुठे कुठे मारायचं आणि दाखवता पण नाही येणार, कारण की कामं पण आवरायची आहेत. उद्या देवी जाणार आहे ही. तर हा पंजा मारणार आहे पूर्ण पिंक, डार्क पिंकचा इथे मारणार आहे. हे जसे पंजेवाले पार्ट आहेत ना आतले, तेवढ्या सगळ्या पार्टला देवीच्या मारणार आहे मी हा डार्क पिंक जो आता बनवून आणला शेडिंगसाठी. इथे पण पोटाच्या इकडे थोडीशी हायलाइट, तळव्याला, बोटांचे पुढचे टिप्स इथे मागे, सगळ्या हातांच्या इकडे मागच्या साईडला, ही वाली बाजू प्रत्येक हाताची अशी, आणि चेहऱ्यावर वर थोडंसं म्हणजे इकडे फोरहेडला, डोळ्यांच्या इकडे, गालावर आणि हनुवटीला. बस एवढ्याच ठिकाणी आपण हा पेंट मारणार आहोत. जास्त मारायचा नाहीये, थोडंसं फक्त शेडिंग करायची त्याची बस. आता तुम्ही बघू शकता की मी हायलाइट टाकलेले आहे. ते बघा, हे पायाला हायलाइट टाकलेत. त्याचबरोबर हाताची शेडिंग झालेली आहे. इकडे हा थोडासा माव कलर दाबलाय डार्क करण्यासाठी. म्हणजे हा डार्क कलर आता तुम्हाला खूप जर डार्क वाटत असेल तर तो इकडचा हा गोल्ड आणि हे सगळं आल्यानंतर आहे ना थोडासा खाली उतरेल, लो होईल. चेहऱ्याची पण शेडिंग झाली आहे बघा. आता ब्लॅक कलर मारायला घेतला केसांचा, तो झाला की मग साडी वगैरे भरायला घेऊ. आता आहे ना शेडिंग झालेली आहे. देवीचे काळ्या रंगाचे केस पण मारून घेतले आम्ही. म्हणजे एक एक काम हलकं करत चाललोय. रोहन मागचे केस मारतोच आहे. आता राहते फक्त साडी आणि वाघाची शेडिंग. तर आता वाघाची शेडिंग करायला घेतो, म्हणजे त्याच्यावर पट्टे वगैरे मारून वाघ रेडी होऊन जाईल. हे काम तर चालूच आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आता त्या दोन्ही देवी रेडी झाल्यात आणि दशरथ काका पण आले आहेत.
आखणीसाठी आपण दशरथ काकांना आज बोलवलंय, तर आखणी पण चालू आहे. त्याचबरोबर ही डायमंड कामसाठी आता रेडी झाली आहे. आखणी होईल. संजूबाई पण आलाय. तर आता देवी सुकायला लावले. ही देवी झाली की हिला पण रेडी करून घेऊ आणि तिला पण रेडी करू. आज सगळ्या देवींच्या आखण्या होणार आहेत आपल्याकडे, तर तुम्ही बघालच. इकडची कामं चालू आहेत. ही देवी सुकली नाहीये त्यामुळे टेन्शन आहे. पंखा लावून ठेवलेलाच आहे आपण कंटिन्यू. हा, ही देवी कोरडी झालेली आहे, पण आहे ना आता प्रॉब्लेम माझा हा होतोय की जर या देवीला मी ऑइल पेंटची शेडिंग केली तर ती सुकेल का. पण ऑइल पेंटची जर शेडिंग केली ना तरच मस्त वाटेल देवी. बघूया काय करता येईल. रोहन काय म्हणतो, ऑइल पेंटची शेडिंग करूया हिला. हा बघा, हा बघा, हा सकाळी आंघोळ करून येणार होता, हा आता खेळून आलाय. आणि इकडे ज्या देवीचं गोल्डचं काम चाललेलं, तर सिद्धेश गोल्ड करून घेतोय. म्हणजे देवी फायनल झाली की डायमंडला होईल क्लिअर. तो काय मागे आहे तो बघ. तर आता ना या देवीला गोल्ड मारायला चालू केलंय की म्हटलं एक एक काम संपवूया. गोल्ड मारायला चालू केलंय. त्याचबरोबर आहे ना ओमकारची ही जी देवी आहे ना, ही वाली आपली नेकेडवाली, हिला पण गोल्ड मारायला घेतोय. आखणी चालली आहे साईड बाय साईड. मी वाघाला पण शेडिंग करून घेईन आता. तर एक एक काम संपवायला लागतो आता. सिद्धेशानं आता डब्बा धुतोय आणि सिद्धेशाची डब्बा आलेला, पण त्याच्यात आम्ही पण जेवलो. आणि स्पेशल थँक्स मन्याला. मन्या घरातून इडली आणि सांबार घेऊन आला घरी. यांनी वडे लपवलेले, झाड्यांनी आम्हाला ते शोधायला देत नव्हता. तर खरंच मन्या थँक्यू. घरी जायला भेटलं नाही कामामुळे, तर इकडेच देवीने आम्हाला पाठवलं. गोल्ड करून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. तर हिची ना आता आखणी चालू आहे आणि आता मळवट भरून घेतोय. आपण ती मर्ज करून टाका काका, एकदम अशी ठळक ना दिसते. आणि इकडे पॉइंट करायला लागेल. बोल बोल. हा हा, आता ज्वेलरी घ्यायला लागेल. मेंढा बाबा रोहन, तो जो ब्रॉच दिलेला बघ मी सेंटर पहिला ते लावून घे ना. ते कसं म्हणजे आपल्याला सेंटर पकडायला लागेल. पिन दे ना तो. हा घोसोड. घेऊ. हा, 2 उतरायला झाला. किती उतरव? जेवढे लागतात तेवढे. ट्रॉली ठीक आहे. आई याची काहीतरी गडबड आहे. आता हे सांग, हे मला कुठे लावायचं? मागे टाकू की मागेच टाक. मागे टाक म्हणजे वाईड होईल. ते वाईड होईल. आणि हे लपलं तुझं मंगळसूत्र. ते बाहेर काढ. ते बाहेर काढ. वो कॉइन वाला मिला ना. कॉइन वाला आणलं. पिशवी त्याची ते पाठी सांगितलं ना जेवढे लागतात तेवढे. मी तृप्तीला बोललो.
रेडी झाली आहे. तर देवीची ना आखणी झालेली आहे. काय आलं ना की आपल्याकडे ओमकारची देवीचं काम चाललेलं असो, त्यामुळे ना आपल्याला काय व्हिडिओ शूट नाही करता आला. पण आता पर्पल साडी मारायला घेतलेली आहे आपण आणि काम चाललंय. टार्गेट असं आहे की आता वाजलाय 12, आता वाजलेत 12. टार्गेट असं आहे की 2 वाजेपर्यंत पूर्ण देवी कंप्लीट करायची. आता बघूया होते की नाही. एवढं काम झालेलं आहे. आता मी गोल्ड मारायला घेतोय वरतून आणि मग काम पटापट करू. आता थोडंसं जेवायला थांबलेलो. रोहन तू पर्पल मारून घे, मी गोल्ड मारून घेतो. बघू शकता ना की ऑलमोस्ट देवीचं काम झालेलं आहे. फक्त आता या खालच्या पायाची मेहंदीचं काम बाकी आहे आणि वरच्या ब्लाऊजच्या इथे गोल्ड आणि ते हेअर जिकडे मेस झाले तिकडे काळं. बाकी पूर्ण देवी रेडी आहे. हुक पासून सगळं लावून रेडी आहे. आणि हे जेमतेम आहे ना अर्ध्या तासाचं काम बाकी आहे. 10:30 वाजता घ्यायला येणार आहे. मधली व्हिडिओ का नाही आली तुम्हाला नंतर सांगेन ब्लॉगमध्ये. पण हा पाय व्यवस्थित फिट केलाय आता. आणि मागे रोहन सिल्वर मारतोय. रोहनने आज खूपच जास्त मेहनत घेतली, म्हणजे सगळ्यांनीच आज मेहनत घेतली. आज खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत, आम्ही उलाढाल्या केल्या आहेत. आणि वाघ वगैरे ना खतरनाक पेंटिंग केलं. तर वाघाचे डोळे बनवायचे ते बनवतो लगेच आणि तुम्हाला एक फायनल फोटो फायनल लुक दाखवतो. ऑइल पेंटिंग केली आपण देवीची फर्स्ट केली आहे. डोळ्यांचं काम बघा. आयुष वाघांची नखं मारतोय. तर फायनली आहे ना आपली देवी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण ना डोळ्यात लॅकर पण मारले. अॅक्रेलिक पेंटिंग होती पण लॅकर पण मारला. आणि दुसरं काय केलं की ब्लाऊजला हे रेड कलरचे पट्टे टाकले. तर जेणेकरून आहे ना साडी, आता हे जे मंडळ आहे ना या मंडळाकडे एकूण दिवसाला 4 साड्या बदलल्या जातात. म्हणजे एका दिवसात 4 साड्या बदलतात. सो त्याच्यावर असं थोडंसं आणि त्यांना आम्ही ते ब्लाऊजवर आहे ना थोडंसं कुंदन वर्क म्हणजे असं बुट्टी वर्क करणार आहे. तर ते चिटकवायचं आहे. तर ते मला जर भेटलं तर मी ते लावीन, नाही तर मग काय असंच द्यावं लागेल. तासाभरात मंडळ पण घ्यायला येईल. सो वेल्वेटवर राणीची शेडिंग केलेली आहे. सो त्यामुळे ना असं धूपछाव कलर वाटतोय तो. बघू शकते बघा. आणि मस्त मेहंदी वगैरे लावलेली आहेत. वाघ पण एकदम खतरनाक झाला. बोलते नाही वाव नाही बोलत, काय बोलतो
हा वाघ बोलतो वाघ. कांदे आपली देवी फायनली कंप्लीट झालेली आहे. आणि यावर्षी रोहननी खूप मेहनत घेतली. रोहन यंदा ऑन टाइम आहे. आपण यावर्षी ऑन टाइम आहे. आणि देवीनी पण साथ दिली, तिचा आशीर्वाद होता म्हणूनच. बाकी आता या 2 देव्या आहेत. त्या देवीचं ती जी मागची देवी आहे तिचं फक्त हुक लावायचं बाकी आहेत, हुक. आणि ही जी देवी आहे या तिचं डायमंड लावायचे आहेत. तर आता ते करतो आणि तुम्हाला शेवट फायनल दाखवतो. आजच सकाळी आहे ना ह्याच्यातली एक देवी बुक झाली, ही पण एक देवी बुक झाली. सो घरी यंदा काय ही फक्त ही 2.5 फुटाची देवी जाणार आहे. ही सेलिंग नाही झाली तर ही घरी घेऊन जावी लागणार. आता ही आहे ना ही आपल्या कारखान्यातली शेवटची देवी चालली आहे. आणि आता वाजले आहेत 5:30 ना 6 वाजलेत. आणि आयुष पण आलाय, तुम्ही आयुषला तर ओळखताच. तर ही शेवटची देवी आपल्या कारखान्यातली आता 6 वाजता निघाली आहे संध्याकाळी. आणि हे आपलंच घरातलं मंडळ आहे, हंस राजहंस नवरात्रोत्सव मंडळ. कसा काढू शिव कुठे आलाय? थांबा 1 मिनिट. अशा प्रकारे आपला पूर्ण कारखाना रिकामा झालाय आता. आणि फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे हे 3 दिवस, म्हणजे फ्रायडेला तर आपण दुपारनंतर आलो, पण फ्रायडे नाईट, सॅटर्डे पूर्ण दिवस, सॅटर्डे नाईट, संडे पूर्ण दिवस, पूर्ण नाईट. आणि मंडेला संध्याकाळी आता आपण 5-6 वाजेपर्यंत, 7 वाजेपर्यंत आपण इकडे आवरावरी करतोय. तर तुम्ही बघितलात ना की 4 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये फक्त 10 तासाची झोप आहे. फक्त माझ्या एकट्याचीच नाही तर बाकीचे जे पण इथे जे आर्टिस्ट कामं करतायत, मग डायमंड आर्टिस्ट आहे किंवा कोण रोहन आहे, सिद्धेश आहे किंवा भावेश आहे, जे आर्टिस्ट इकडे कामं करतायत त्यांना फक्त तेवढीच झोप मिळाली आहे. आणि वर्कलोड होता, त्यात माझा बड्डेही होता. 21 सप्टेंबरला माझा बड्डे होता, पण तो पूर्ण दिवस मी कारखान्यात होतो कारण आपल्याकडून 3 देव्या जाणार होत्या. सो त्या देव्या जाणार होत्या, त्यांची गडबड होती. आणि अशा प्रकारे होता हा आजचा व्लॉग. हा व्लॉग खूप मोठा आहे, म्हणजे अंदाजे 40-1 मिनिटाचा व्लॉग असेल. तर शेवटपर्यंत बघा. आपल्या देव्या पेंटिंग झाल्यापासून शेवटपर्यंत, म्हणजे साडी आणि दागिने नेसवण्यापर्यंत त्या कशा दिसतात हे तुम्हाला कळेलच. तर असंच प्रेम ठेवा. आता सीझन संपलाय. सीझनच्या ऑफ सीझन जो आहे त्याच्यामध्ये आपण गणपती कसा बनवतात, हाती गणपती किंवा साचा कसा बांधतात, रब्बरचा साचा कसा बांधतात, फिरवीचे गणपती कसे करतो आपण, ते सगळं, वेल्डिंग जॉबवाला छोटे घरातले गणपती कसे करतो, त्याचे सगळे व्हिडिओज येतील. त्याचबरोबर मी अनेक ठिकाणी फिरायला जातो, ट्रेकिंगला जातो, त्याही व्हिडिओज येतील. तर असंच प्रेम ठेवा. सबस्क्रायबर्स आपल्याला वाढवायचे आहेत, आपले 5,000ची फॅमिली करायची आहे. सो ती पण पूर्ण करायला मदत करा मला. 5,000ची सबस्क्रायबर्सची फॅमिली नवरात्री होईपर्यंत पूर्ण होईल अशी आशा बाळगतो. आणि परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.
अरे हा, आणि एक सांगायचं राहिलं, मागी गणपती 2026 22 जानेवारीला आहेत. त्याची बुकिंग चालू झाली आहे आपल्याकडे. शाडूच्या मातीचे गणपती आपण करतो. तर जर तुम्हाला हवे असतील युनिक गणपती किंवा पारंपरिक प्रकारचे गणपती हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहेच.